मंदिर होते छान. टिकऱ्याचं ते ते हातीचं चित्र. टिकऱ्याचं अरे टिकऱ्याचं नदीचं त्या नदीत मस्त मस्त हे आहेत. मस्त कमल आहेत. त्याच्यातच लोक बघायला येतात. अरे मंगेशी तर मंगळवारी केवढी गर्दी लागली असते बघायला. लोक येतात पायावर द्यायला आणि ते मस्त पैकी ते पाया पडून येतात. मंगेशीच्या दारावर त्रिशूलती उभी आहे. अरे मंगेशीच्या द्वारावर ती त्रिशूलच उभी आहे. त्याच दारातून मंगेश बघतो आणि त्याच्यानंतर पाठी त्याच्या मूळपुरुष आहे पाठी. मग मूळपुरुषाने किती त्याचे देव गेलोय. मूळपुरुषाची मूर्ती आणि मूळपुरुषाची मूर्ती. अरे मूळपुरुषाची मूर्ती सोबत 3 मूर्ती आहेत. त्या मूळपुरुषासोबत एकच गणपती आणि डोंगराचं हे. त्या मूर्तेश्वराच्या नंतर दुसरं देऊळ आहे काळ भैरवाचं. ते देऊळ बंद चालूच असतं ना. ते कालभैरवाचं मंदिर विराट. तेच लोक त्या पावसात पाणी केवढं भरलं असतं तरी पण त्या मंगेशीच्या द्वारात सगळे लोक उभे असतात. देव बघतोय केवढी हे उभी केली पण आणि येतो पूजा करायचा. 9 वाजता येतात सगळे कॅन्टीन मध्ये जातात. कॅन्टीन मध्ये तेच जेवणार तो प्रसाद खाऊन येतात. नंतर घरी बसतात आणि आराम करून मंदिरात जातात. अरे त्या मंदिरातच तो प्रसाद आहे शिवलिंगाचा. तिकडे अभिषेक करायला खूप लाईन लागली असते. त्या मूळपुरुषा पाठी मग आणि आपण कुठे काय घाबरायचं नाही. कुठे पण असू घाबरायचं नाही. मूळपुरुषाचं नाव घ्यायचं आणि ते मंदिर मंगेशाचं नाव घ्यायचं. काय पण असेल घाबरायचं नाही. राहू द्यायचं आणि त्या मंगेशीचं देव